वेलकम टू स्टेट बोर्ड लेक्चर सिरीज आणि आज आपल्याला पाहायचं आहे भू हालचाली हा चॅप्टर. जगाच्या भूगोलमध्ये आपण दुसरा चॅप्टर बघत आहोत, भू हालचाली चॅप्टर. भू हालचालीमध्ये आपल्याला पाहायचं आहे की वेगवेगळ्या अंतर्गत शक्ती आहेत, त्या मंद शीघ्र, त्यानंतर बाह्य शक्ती पाहिजे, खडक पाहायचा आहे, खडकानंतर आपल्याला पाहायचं आहे भूकंप आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला बघायचं आहे ज्वालामुखी. भूकंप आणि ज्वालामुखी हे दोन जे विपरीत परिणाम आहेत भू हालचालीमुळे होणारे ते आपल्याला पाहिजेत आणि हे 4 पॉईंट्स आपल्याला डिटेल्समध्ये या चॅप्टरमध्ये अभ्यास करायचे. तर आपण पुढे बघूयात. तर या ठिकाणी एक भूकंपाचाच जो पार्ट आहे तो बॅथोलिथ नावाचा किंवा लॅकोलिथ नावाचा, तसंच खाली डाईक नावाचे जे उभा पार्ट आहे बघा, हे असा भिंतीसारखा डाईक, आणि सील जे आहे तो असा आडवा सील जो पार्ट कसा आहे तो आडवा आहे. हे बघा, हे आडवे पार्ट सील आहे. तर पुढे आपल्याला अभ्यासाचे आहेत. तर सुरू करूयात. भू हालचाली बघा. भू हालचाली नेमकं काय असतात तर बघा, भूकवचात सातत्याने भू हालचालीमुळे बदल घडून येत असतात. भूकवचात ज्या होणाऱ्या हालचाली आहेत त्यांना म्हणायचं भू हालचाली. तर आता यांनी भू हालचालीमध्ये खाली वेगवेगळ्या दोन प्रक्रिया दिल्यात. तर बघा, भूप्रक्रियेमध्ये त्यांनी 2 टाईप सांगितले. अंतर्गतमध्ये बघा, अंतर्गत प्रक्रिया ह्या कशामुळे अस्तित्वात येणार? अंतर्गत ह्या आत्यंतिक उष्णता व तापमानाच्या फरकामुळे होत असतात. आणि दुसऱ्या ज्या आहेत त्या बहिर्गत हालचाली आहेत. बहिर्गत हालचालीचं मुख्य कारण काय आहे? तर वातावरणीय स्थिती किंवा गुरुत्वाकर्षण आणि वातावरण स्थिती ही बहिर्गत हालचालींची कारणीभूत असलेली कारके आहेत. आणि इकडे आपण पाहिलं की अंतर्गत हालचाली कशामुळे होतात? उष्णता व तापमानातील फरकामुळे. तर पुढे आपल्याला पाहिजे की पुढे बघा, यामध्ये पुन्हा ज्या अंतर्गत हालचाली आहेत त्याचे पुन्हा 2 उपप्रकार पडतात, मंद आणि शीघ्र. मंदमध्ये बघा, मंदमध्ये काय येतं? मंदमध्ये खंडजन्य हालचाली येतात. जमीन उचलली जाणे किंवा खचणे, याकडून भूखंड, पठारे, उच्चभूमी अशा प्रकारच्या भू आकारांची निर्मिती होते. व खंड हालचाली आणि 2 नंबरला पर्वतजन्य हालचाली, या सगळ्या मंद हालचाली मध्ये येतात. या सातत्याने होणाऱ्या हालचाली आहेत. इथं आपण पाहू शकता, सातत्याने होणाऱ्या हालचाली ह्या मंद हालचाली मध्ये येतात. तर आपण जर पाहिलं तर पर्वतजन्य हालचालीमध्ये येते वलीकरण व प्रस्तरभंग. या क्रियेतून वली पर्वत किंवा गटपर्वत तयार होत असतो. वलीकरण याने वली पर्वत तयार होतो, प्रस्तरभंग क्रियेतून गटपर्वत असा तयार होत असतो. तर शीघ्र प्रकारच्या हालचाली दुसरा हा याचा उपप्रकार आहे. तर शीघ्र हालचाली ह्या घटनेच्या स्वरूपात असतात, म्हणजे कधी कधी घडत असतात. घटना ह्या कधी कधी घडत असतात. तर त्याचे 2 पुन्हा खाली प्रकार आहेत की भूकंप आणि ज्वालामुखी. भूकंप कशामुळे? ते भूपट्ट हालचाली किंवा प्रस्तरभंग किंवा पातळीवरील ताण वाढणे किंवा खडकांची हालचाल होणे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर ज्वालामुखी हे घडणार कशामुळं? पृथ्वीच्या अंतर्गत भागातून शिलारस जेव्हा भूपृष्ठावर असा वर येत असतो तेव्हा तो ज्वालामुखी म्हणून ओळखला जातो. तर दुसरा पाहूया आपण. तर बघा, बहिर्गत हालचाली काय असतात? बहिर्गत हालचाली ह्या वातावरण किंवा गुरुत्वाकर्षणामुळे तयार होणाऱ्या असतात. व याचे 2 टाईप्स पुन्हा सांगितले त्यांनी, अपक्षरण व विस्तृत झीज. वातावरणीय स्थिती, विशेषतः तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान व गुरुत्वबल हे सर्व या अपक्षय व विस्तृत झीजसाठी कारणीभूत ठरतात. त्यानंतर खाली पाहिलं तर आपण अपक्षरण, वहन व संचयन. अपक्षरण वरच्या साईडला झालं, वहन म्हणजे वाहून नेणे. वाहते पाणी, हिमनदी, वारा, सागरी लाटा, भूजल हे सगळं वाहून नेण्याचं काम करत असतात. छोटे दगड गोटे जे काय असेल त्यांना वाहून न्यायचं काम हे करत असतात. त्यावरून आपण यांना वहन असं म्हणतो. आणि हे वाहून नेऊन हे एका ठिकाणी डिपॉझिट होत असतात, एका ठिकाणी असे साचत असतात. त्याला म्हणायचं संचयन. हे झालं वहन आणि हे झालं संचयन. तर याला म्हणायचं अपक्षरण, वहन व संचयन. हे सर्व कशाचे प्रकार पाहतोय आपण वर? हे सर्व पाहतोय आपण बहिर्गत हालचालीचे. बहिर्गत म्हणजे जे भूपृष्ठावर होत असतात.
बहिर्गत हालचाली ह्या भूपृष्ठावर होत असतात. आणि अंतर्गत म्हणजे भूकवचात म्हणजे पृथ्वीच्या मध्ये जमिनीच्या खाली होणाऱ्या ज्या हालचाली भू हालचाली असतात त्यांना म्हणायचं अंतर्गत हालचाली. जर आपण पुढे पाहिलं तर भू हालचालींचे वेगवेगळे वर्गीकरण याच्याने दिलेले आहे. वर्गीकरणाचा आधार जर तुम्ही पाहिला तर वेगावर जर तुम्ही पाहिलं तर मंद आणि शीघ्र असा गट पडतो. दिशा जर पाहिली तुम्ही तर एकतर क्षितिज समांतर किंवा केंद्रत्यागी. केंद्रत्यागी म्हणजे केंद्रापासून या अशा प्रकारे कोणत्या एका दिशेला, आणि क्षितिज समांतर म्हणजे हे जे क्षितिज आहे आपलं त्याला असे समांतर पॅरललमध्ये ज्या या हालचाली होत असतात खाली किंवा वर, यांना म्हणायचं क्षितिज समांतर हालचाली. त्यानंतर परिणाम जर तुम्ही वर पाहिलेला आहे की खंडजन्य किंवा पर्वतजन्य परिणाम असा यांचा प्रकार पडतो, उपप्रकार पडत असतो. वर आपण हेच पाहिले. तर आता पुढे पाहायचं आहे आपल्याला. आपण बघत होतो की भू हालचाली आपण वर पाहिल्या, त्यानंतर अंतर्गत शक्ती पाहिल्या आपण मंद आणि शीघ्र प्रकारच्या. तर मंद हालचालीमध्ये बघा, प्रावरणातील अतिउष्णतेमुळे शिलावरणात मंद हालचाली घडून येत असतात. जसं की मंद हालचालीमुळे तबकडी ही मध्यस्थित्यंतर घडून येते. म्हणजे ही जी प्लेट्स आहेत किंवा तबकडी आहे यांच्या अशा मंद अशा हालचाली होत असतात. तर त्या मंद हालचाली ह्या अशा तबकड्या दाखवतात. तर त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर भूकवचाचा काही भाग हा वर उचलला जातो किंवा खाली खचतो. याला वळ्या किंवा घड्या पडत असतात किंवा भेगा निर्माण होत असतात. ह्या सर्व काय कशामध्ये येणार? मंद हालचालीमध्ये येणार. आणि जर आपण नंतर पाहिलं तर शीघ्र हालचालीमध्ये आपण 2 टाईप्स पाहिले की एक भूकंप आहे, दुसरा आहे ज्वालामुखी. या शीघ्र हालचाली असल्यामुळे ते आकस्मिक बदल घडून येत असतात भूपृष्ठावर. आणि ह्या हालचाली भूकंपन जर ज्वालामुखी पाहिले तर तुम्ही 100% विध्वंसक असणार, फार मोठा विध्वंस हे 2 गोष्टी करणार. त्यांचा मर्यादित क्षेत्रावरच परिणाम असतो. समजा जर लातूरला भूकंप झाला तर परभणीला काही फरक पडणार आहे का? तर मुळीच नाही पडणार. तर हेच सांगितलं की मर्यादित क्षेत्रापुरत्याच त्यांचा परिणाम असू शकतो. हे सर्व झालं अंतर्गत शक्ती बाबत. तर आता पुढे बघा बाह्य शक्तीबाबत. बाह्य शक्ती ह्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर निर्माण होणाऱ्या व कार्यरत असणाऱ्या शक्तींना बाह्य शक्ती असं म्हणायचं. आपण जे जमिनीच्या खाली जे होणारे त्या अंतर्गत शक्ती पाहिजे. आता जमिनीच्या वर होणाऱ्या त्या असतील बाह्य शक्ती. बाह्य शक्तीमध्ये आपण काय काय पाहू शकतो? वारा पाहू शकतो, लाटा पाहू शकतो, हिम किंवा बर्फ किंवा वाहते पाणी. हे सर्व जमिनीच्या वर असणार आहे, त्यामुळे या बाह्य शक्ती म्हणून गणल्या जातात. ठीक आहे. आता आपल्याला पुढे बघायची खडकाचे वेगवेगळे प्रकार, खडक कसे तयार बनतात त्या सर्वांविषयी आपल्याला माहिती घ्यायची. तर पाहूयात. तर सर्वात आधी आपण खडकाची डेफिनेशन पाहूयात. बघा, भूपृष्ठाचा सर्वात वरचा थर म्हणजे शिलावरण होय व भूगर्भशास्त्रीय दृष्ट्या भूपृष्ठ ज्यापासून बनलेले आहे त्याला काय म्हणायचं? खडक. थोडक्यात लक्षात घ्या की ही जी जमीन आहे या जमिनीच्या जे वरचा थर असतो, मोस्ट ऑफ द वरचा थर कशाने बनलेला आहे? तुमचा खडकाने बनलेला आहे. हेच इथे सांगितले. खडक काही कठीण असू शकतात, कठीण ग्रॅनाइट सारखे, पंकाश्म सारखे मऊ किंवा चुनखडी सारखे सच्छिद्र म्हणजे छिद्र असलेले. चुनखडी सारखे सच्छिद्र सुद्धा असू शकतात. तर पुढे बघा, हे खडक कशापासून बनलेले असतात? तर खनिजांपासून. खनिजामध्ये पुन्हा धातू खनिजे किंवा अधातू खनिजे. धातूमध्ये लोह, तांबे, फॉस्फेट, सल्फर. अधातूमध्ये तर पुन्हा खडकाचे मुख्य असे 3 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. खडकाचे मुख्य 3 प्रकार बघा कोणकोणते आहेत. पहिला पडतो अग्निजन्य, दुसरा काळाची किंवा अवसादी, आणि तिसरा पडत असतो रूपांतरित नावाचा खडक. तर हे खडक आपल्याला डिटेल्समध्ये या ठिकाणी पाहिजेत. तर बघूयात खडकाचे 3 प्रकार. तर पहिला खडकाचा प्रकार बघा, अग्निजन्य खडक. अग्निजन्य खडक हा इग्नस रॉक. अग्निजन्य खडकला इंग्लिशमध्ये इग्नस रॉक म्हणतात आणि याचा अर्थ काय होतो? अग्नी. अग्निजन्य या खडकाला काय म्हणायचं तर लक्षात घ्या, अतिउष्ण लावापासून तयार झालेल्या खडकाला अग्निजन्य खडक असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, जर येथे ज्वालामुखी आहे आणि इथून असा लावारस बाहेर पडत आहे आणि हा लावारस बाहेर पडून असा या ठिकाणी जमीन तयार होणार, सपाट जमीन. ही जमीन जर हा लावारसापासून तयार झालेली असेल या ठिकाणी, तर तिला काय म्हणायचं? अग्निजन्य खडक असं म्हणायचं. हा लावारस थंड व घट्ट होणाऱ्या स्थानावरून त्याचे पुन्हा 2 प्रकार पडतात पुढे.
दोन प्रकार कसे तर बघा, बहिर्निर्मित आणि अंतर्निर्मित. तर बहिर्निर्मित खडक कोणता असतो? भूपृष्ठाकडे येणारा शिलारस भूपृष्ठावर साचून तेथे लवकर थंड होऊन घट्ट होतो. या खडकांना बहिर्निर्मित आग्नेयजन्य खडक म्हणतात. याचं उदाहरण काय दिले? बेसॉल्ट. महाराष्ट्राचे पठारे बेसॉल्टनं तयार झालेले. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की अंतर्निर्मित खडक. आता समजा हे भूकवच जमिनीच्या वर आला, ही जमीन आहे आणि ह्या जमिनीच्या वर हा शिलारस येऊन या ठिकाणी तो थंड झाला आणि त्याच्यापासून जी खडक तयार झाला त्यामुळे बहिर्निर्मित. अंतर्निर्मित हे जमिनीच्या खालीच भूकवचात जो शिलारस थंड झाला समजा, हा लावा किंवा शिलारस, आणि तिथेच त्याची खडकाची निर्मिती झाली तर त्याला म्हणायचं अंतर्निर्मित खडक. पुन्हा त्या अंतर्निर्मित खडकाचे त्यांनी 2 टाईप सांगितले. 2 टाईप कोणकोणते? तर ते आहेत पातालिक आणि उपतालिक. पातालिक म्हणजे जवळपास पाताळ लोक सारखंच, म्हणजे एकदम खाली. जे पातालिक आहेत त्याला प्लुटॉनिक म्हणायचं इंग्लिशमध्ये. पातालिक शिलारस जेव्हा भूपृष्ठावरून बऱ्याच खोलीवर, इथे एक शब्द महत्वाचा कोणता? बऱ्याच खोलीवर जेव्हा तो थंड होतो त्याला म्हणायचं पातालिक खडक. पाताळ कुठं असते? पाताळ एकदम खालीच असणार. सर्वात खाली काय? पाताळ लोक. मग त्याला म्हणायचं पाताळिक किंवा पातालिक खडक. त्यानंतर त्यांनी सांगितले की उपपातालिक खडक. उपपातालिक खडक हा, इथे एक शब्द महत्वाचा उपते, हा मध्यम खोलीवर असतो. मध्यम खोलीवर थंड होत असतो. पातालिक बऱ्याच खोलीवर थंड होणार, एकदम खोलीवर, आणि मध्यम खोलीवर कोण होणार? तर उपपातालिक खडक. यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? हायपोबॅसल खडक. कशाला म्हणायचं? उपपातालिक खडकाला. तर त्यानंतर बघा की हे भ्रंशपात शिलारस खडकांतील जोडातून भ्रंश पातळीवरून किंवा निरनिराळ्या खडक थराच्या सीमावरून पसरतो व थंड झाल्यास त्यास वेगवेगळे आकार प्राप्त होत असतात. त्यांना काय म्हणायचं? अंतर्वेशी रूपे. अंतर्वेशीमध्ये आतमध्ये असल्यामुळे अंतर्वेशी रूपे याला म्हणायचं. ठीक आहे. तर बघा, चॅप्टरच्या सुरुवातीला जे आपण पाहिले की डाईक, बघा भिंती खडक म्हणले तुम्हाला. डाईक पाहिलं आपण. डाईक काय आहे? एक उभ्या प्रकारचं भिंतीसारखी रचना. अंतर्वेशी रूपाचे हे 2 प्रकार, खाली भित्ती खडक आणि शिलापट्ट. ह्याला डाईक किंवा सील असं म्हणायचं. हे भित्ती खडक काय असतात आपण पाहिले की असे उभ्या प्रकारचे खडक असतात. उभ्या प्रकारची रचना असते एक प्रकारची, अशी उभ्या प्रकारची किंवा भिंतीसारखी. हे जे भित्ती खडक आहे ते काही किलोमीटरपर्यंत विस्तारले असतात. यांची जी जाडी आहे ती जाडी सेंटीमीटरपासून ते काही दशक मीटरपर्यंत, म्हणजे 10-50 किंवा 10 ते 90 मीटरपर्यंत किंवा काही सेंटीमीटरपर्यंत याची जाडी असते. तर शिलापट्ट जर तुम्ही पाहिलं तर हे आडव्या प्रकारचा असतो. असा आडव्या प्रकारची रचना असते. आडव्या दिशेने पसरलेले असतात एक प्रकारे. तिथेच थंड होऊन ते अंतर्वेशी रूप तयार करतात. याची जी जाडी आहे त्याची अनेक चौरस किलोमीटरपर्यंत असू शकते. अनेक चौरस किलोमीटरपर्यंत हा पसरलेला असू शकतो. तर हे शिलापट्ट आणि भित्ती खडक आपल्याला खाली बघायचं. हे डायग्राममध्ये विचारल्या जात आहे की शिलापट्ट कोणता आहे आणि सील कोणतं. हे बघा, हे डाईक हे असं उभ्या प्रकारचं दाखवलं या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी आडवे पसरलेले सील आहे. हे इथे पुन्हा आणखी एक सील. त्यानंतर पुन्हा पुढं आपल्याला बघायचं आहे लॅकोलिथ हे असं खाली पसरट आहे, वरच्या साईडनं बहिर्वक्र आहे. आणि त्यानंतर बॅथोलिथ हे सगळ्यात पाताळामध्ये असलेलं, सर्वात खोलीवर असलेलं भूरूप नाही तर एक प्रकारचा याची अंतर्निर्मित खडकाची एक प्रकारचा पार्ट आहे. आणि इथूनच बॅथोलिथच्या हे असे वेगवेगळ्या नलिका तुम्हाला पाहायला भेटतील. तर हे सर्व आपल्याला पाहिजे आता. ही डायग्राम फार महत्त्वाची. ही डायग्राम पुन्हा रिवाईज करा. ह्या डायग्रामवर क्वेश्चन्स बनतात. पार्ट विचारला जाऊ शकतो, हा पार्ट कोणता आहे किंवा हा पार्ट कोणता आहे. पार्ट विचारले जाऊ शकतात विथ डायग्राम. ठीक आहे. तर वर बघूया. तर आपण पाहिलं भित्ती खडक पाहिले. त्यानंतर आपण पाहिलं शिलापट्ट किंवा सील. भित्ती खडक म्हणजे डायरेक्ट. लॅकोलिथ पाहिलं. वरच्या साईडलाच असते लॅकोलिथ. वरच्या साईडलाच लॅकोलिथ सापडतं. लॅकोलिथ हे अंतर्वेशी रूपाचा विस्तार असा सीमित असतो. याचा तळाकडील भाग
तळाकडील भाग हा क्षितिज समांतर पसरलेला असतो व माथ्याकडील भाग हा काहीसा फुगीर बहिर्वक्र असतो. बहुतेक लॅकोलिथ हे लॅकोलिथच्या तळाकडे पुरवठा नलिका असते. तुम्ही पाहिले हे लॅकोलिथ दाखवलं, हे लॅकोलिथ पुरवठा नलिका, ही लॅकोलिथची पुरवठा नलिका, ही वाली पुरवठा नलिका हे लॅकोलिथ. त्यानंतर त्याच्याच खाली सर्वात खाली दाखवलं की आपण बॅथोलिथ आहे. पण बॅथोलिथ मोठ्या प्रमाणात शिलारस थंड होऊन तयार झालेले एक महाकाय पातालिक शिरूपासून याचा विस्तार शेकडो किलोमीटरपर्यंत असू शकतो. बहुधा हे ग्रॅनाइट किंवा गब्रू ग्रॅनाइट किंवा गब्रू ग्रॅनाइट किंवा गब्रू नावाच्या खडकाने हे बॅथोलिथ बनलेलं असतं. बॅथोलिथ हे अतिशय शेकडो किलोमीटरपर्यंत असू शकतं. आणि सर्वात खोलीवर असणारा कोणता पार्ट आहे खडकाचा, अंतर्निर्मित खडकाचा, तर तो आहे बॅथोलिथ. बॅथोलिथमध्ये कोणकोणते खडक असतात, तर ग्रॅनाइट आणि गब्रू ओके, ठीक आहे. आता हे सर्व आपण पाहिलं अंतर्निर्मित खडकाबद्दल. आणि अग्निजन्य खडकाचा पार्ट असलेला अंतर्निर्मित खडक, त्यालाच अग्निजन्य खडक असं म्हणायचं. तर 2 नंबरचा खडक आपल्याला पाहायचा या ठिकाणी आता, तर तो आहे गाळाचे खडक. गाळाचे खडक किंवा अवसादी खडक, याला रूपांतरित खडक असं म्हणायचं. गाळाचे खडक, रूपांतरित खडक तिसरा टाईप आहे. गाळाचे खडक म्हणजे जे संचयन होऊन तयार झालेले असतात, अवसादी किंवा गाळाचे खडक. तर बघा, भूपृष्ठावरील खडकांची अपक्षरण कारकामुळे म्हणजे वारा नदी, हिमनदी यांप्रकारे झीज होत असते. झिजेमुळे अवसाद प्राप्त होत असतात. जसे की वाळू, गाळ, लहान लहान तुकडे अवसाद कारकाकडून वाहून येऊन सकल भागात ते संचयन होत असतात, डिपॉझिट होत असतात किंवा संचयन होत असतात. हे संचयन झाले ते या संचयन स्तरांच्या स्वरूपात होतात. मग हे असे इथं वेगळे स्तर पडणार, 1, 2, 3, 4. कालांतराने आता ह्या स्तरांवर दाब पडला. कशाचा दाब पडला? वातावरणाचा. या कालांतराने अवसादावर दाब पडतो आणि हे सगळे अवसाद हे जेवढे डिपॉझिट आहे ते एकमेकाला पॅक असे बसू लागतात व सर्व एकच होऊन जातात, एकसंध होऊन जातात. हे सर्व एक झाल्यामुळे यांचा एकच खडक तयार झाला. दाब कठीण व एकसंध खडक बनले. आणि त्यानंतर तयार होत असल्याने त्याला अवसादी खडक म्हणायचं. काय म्हणायचं? अवसादी खडक. यात अनेक असे जीवाश्म आढळत असतात. भूपृष्ठाचा सर्वाधिक भाग ह्या खडकाने व्यापलेला दिसतो, मात्र त्याची खोली अशी विशेष नसते. म्हणजे फार खोल असे नसतात, वरच असतात खडक. पण भूकवचाचा सर्वात जास्त भाग कोणी व्यापलेला तर ह्याच खडकाने, गाळाचे खडक किंवा अवसादी खडक. हे सर्व पॉईंट्स इथे महत्त्वाचे आहेत, नोट करून घ्या हे पॉईंट सर्व. हे खडक फार खोलवर नसतात, वरच असतात. यामध्ये जीवाश्म आढळतात. त्यानंतर हे खडक भूपृष्ठाचा सर्वाधिक भाग व्यापतात. तर आपण बघूयात पुढे की स्तरित खडक किंवा अवसादी खडकाचे स्तरित खडकांची निर्मिती व संघटनानुसार पुन्हा त्यांचे काही उपप्रकार आहेत. जसे की यांत्रिक पद्धतीने तयार होणारे स्तरित खडक जर आपण पाहिले, जे की यांत्रिक पद्धतीने तयार होणारे, तर त्यांच्यामध्ये खडकांचा अपक्षय होत असतो व अपक्षत पदार्थ वाहून नेऊन खोलगट भागात त्यांचे संचयन होते. अशा खडकांना यांत्रिक पद्धतीने तयार होणारे खडक म्हणतात, जे की वाहून गेले वाऱ्याने किंवा कोणत्याही वेगवेगळ्या प्रकारच्या कारकांमुळे. यांत्रिक पद्धतीमुळे तयार होणाऱ्या अवसादी खडकांचे कणांच्या आकारमानानुसार वर्गीकरण खंडाश्मी, वालुकामय, मुरणकमय. खंडाश्मी म्हणजे कणखर गोट्यासारखे. पिंडाश्म हे एक खंडाश्मीचं उदाहरण आहे. वालुका म्हणजे ज्याच्यात वाळू जास्त आहे. आणि मुरणक म्हणजे अतिसूक्ष्म छोटे कण. त्याचं उदाहरण काय? पंकाश्म, शेल. पंकाश्माला काय म्हणायचं? शेल इंग्लिशमध्ये. वालुका पाहिला आपण वाळूच्या याच्यामुळं. ठीक आहे. हे पुन्हा त्याचे 3 प्रकारचे खडक. आता 2 नंबरला पुन्हा आपल्याला पाहिजे अवसाद. सेंद्रिय पद्धतीने तयार झालेले खडक. सेंद्रिय पद्धतीने म्हणजे जे खडक वनस्पती किंवा प्राण्यांमुळे तयार झालेत, बायोलॉजिकल जीवांमुळे.
जसं की प्रवाळशंख जे काय असेल त्यांच्यामध्ये काय असते, चुनखडीचं प्रमाण जास्त असते. चुनखडीचं प्रमाण जास्त असल्यामुळं याला चुनखडीचे खडक, चुना इत्यादींचा याचा समावेश होतो. तर आपण खाली पाहिले की त्यांची निर्मिती गाडल्या गेलेल्या वनस्पतीपासून झालेली आहे. त्यांच्यामध्ये कार्बनचं प्रमाण अधिक असणार, कारण याच्यात वनस्पती किंवा प्राणी जीव जास्त आहे. त्यात जीव जास्त असल्यामुळे कार्बनचं प्रमाण जास्त असणार. अशा खडकांना कर्बमय खडक असं म्हणायचं. काय म्हणायचं? कर्बमय खडक. कर्बमय खडक असल्यामुळे येथे काय काय तयार होणार? खनिज तेल व कोळसा. खनिज तेल व कोळशाची निर्मिती या खडकांमध्ये होणार. तसंच नैसर्गिक वायूसुद्धा, काय तर बायोलॉजिकल प्रत्येक बायोलॉजिकल रोल प्ले करत आहेत वनस्पती आणि प्राणी. आणि नंतर आपण पाहूयात रासायनिक पद्धतीने तयार होणारे स्तरित खडक. पाण्यामध्ये सुद्धा काही वेगवेगळ्या प्रकारचे रसायने असतात, म्हणजे केमिकल्स असतात थोडक्यात. हे केमिकल जेव्हा खडकातील विरघळणारी रसायने यात समाविष्ट होतात, अशी पाण्यात विरघळलेली रसायने स्थिर पाण्याच्या तळाशी साचून त्यापासून अशा खडकांची निर्मिती होत असते. म्हणजे पाण्यामधले जे केमिकल्स खाली पुन्हा असे साचून वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे खाली खडक तयार व्हायलेत. तर त्यामध्ये जिप्सम आणि स्टॅलिग्माइट किंवा चुनखडक अशा 3 प्रकारचे उदाहरणं आहेत. कशाचे आहेत? रासायनिक पद्धतीने तयार होणारे. तर हे झालं सर्व अवसादी किंवा गाळाची खडकाबाबत. तर वर एकदा आपण याची डायग्राम बघून घेऊया. हे दाखवत आहे अवसादी खडक किंवा अवसादीची प्रक्रिया. बघा, ही जमीन आहे. पाणी समजा हे असं वाहत आलं, पाण्याने गाळ वाहून आणला, छोटी दगडगोटी वाहून आणली आणि हे असे अवसाद येथे डिपॉझिट झालेले आहेत. आणि खाली जर पाहिलं तुम्ही तर पुन्हा यांनी पंकाश्म, 2 नंबरला वालुकावाले, 3 नंबरला रेतीय, 4 नंबरला तळाकडील आणि 5 नंबरला पुरातन खडकाचा स्तर. वेगवेगळे स्तर असे हे डिपॉझिट झाले आणि हे सगळे पुन्हा हे दाबामुळे स्तर एकमेकात एकसंध बनून एकच खडक निर्माण होणार या सगळ्यांचा. तिसरा जो टाईप आहे तो आहे रूपांतरित खडकाचा. रूपांतरित खडक हे वरचे आपण दोन जे खडक पाहिले त्यांच्याच खडकामध्ये थोडासा चेंज होऊन तयार होणारे खडक असतात. जसे की बघा, यामध्ये अतिउष्णता व दाब यांच्या सान्निध्यात आल्याने ज्या खडकांचे मूळ स्वरूप बदलते अशा खडकांना म्हणायचं रूपांतरित खडक. ते खडक वरच्या 2 खडकाचे थोडेसे चेंजेस होऊन तयार होणारे म्हणजे रूपांतरित खडक. तर आता तुम्ही जर खाली पाहिले की वाळू स्तरित खडकाचे या रूपांतर प्रक्रियेने गारगोटीत रूपांतर होणं. वाळूचं रूपांतर कशात झालं? गारगोटी खडकात. त्यानंतर आपण बघू शकतो की चुनखडीचं कशात रूपांतर होणार? संगमवरी दगडात, संगमवरी खडकात. संगमवरी खडक कशासाठी वापरला होता? आग्र्याच्या ताजमहलसाठी. तर हे खडक पहिलेच असतात, पण त्यात थोडेसे चेंजेस कशामुळे होतात? अतिउष्णता व दाबांमुळे चेंजेस होऊन रूपांतरित असे खडक तयार होतात. तर पुढे बघा, रूपांतरित खडकांचे पुन्हा 2 प्रकारे, स्पर्शजन्य व प्रादेशिक रूपांतरित. स्पर्शजन्यमध्ये काय होतं? अतिउष्णतेच्या सान्निध्यात आल्यामुळे हे खडक तयार होत असतात. हे एक प्राचीन प्रकारचे खडक आहेत. हे एकतर वितळतात किंवा अतिशय तापतात व त्यांच्यामुळे वितळलेले खडक पुन्हा कठीण होऊ लागतात व त्यात क्वचित स्फटिक रचना राहत असते, म्हणजे छोटी छिद्र राहणार नाही ती याच्यात. तर प्रादेशिक रूपांतरित खडक काय असतात? भूहालचालीमुळे भूकवचात गाडल्या गेलेल्या मूळ खडकावर अतिदाब व अंतर्गत उष्णता यामुळे विस्तृत परिशील खडक येणाऱ्या रूपांतराने या प्रकारचे खडक तयार होत असतात व स्पर्शजन्य रूपांतरित खडकापेक्षा या खडकांचा भूपृष्ठावर विस्तार अधिक असल्याने त्यांना प्रादेशिक रूपांतरित खडक असे म्हणतात. वरच्या प्रकारचा जो खडक आहे स्पर्शजन्य, त्याच्यापेक्षा हे खडक जास्त विस्तार, भूपृष्ठावर जास्त विस्तार यांनी व्यापलेला असतो, त्यामुळे प्रादेशिक रूपांतरित खडक असं म्हणायचं. याचे एक्झाम्पल कोण आहेत? सोना, चांदी, हिरे हे प्रादेशिक रूपांतरित खडकाची उदाहरणे आहेत. पुढे आपल्याला पाहिजे भूकंप. तयार व्हा, भूकंपासाठी भूकंप येणार आहे.
भूकंपाची व्याख्या बघा काय. भूकंप म्हणजे भूपृष्ठाला बसणारे हादरे. भूकंप म्हणजे भूपृष्ठाला बसणारे हादरे किंवा काही कारणांनी कंपनमय होणारे भूकवच म्हणजे भूकंप होय. भूकंप कशामुळे होऊ शकतो आणखी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे सुद्धा. हे जे भूपट्ट आहेत, जी जमीन आहे आपली खंडाची, त्यामध्ये असे वेगवेगळे भूपट्ट म्हणजे छोटे असे भूपट्ट आहेत. ह्या जे प्लेट्स आहेत किंवा भूपट्ट आहेत त्यांना हादरा बसला की भूकंप होत असतो. भूकंप पुन्हा आणखीन कधी कशामुळे होतो. भूकंप ह्या पातालिक तबकड्यांच्या सीमा भागात त्यांच्या परस्पर टकरीमुळे होत असतो. हे जरी यांची टक्कर होत असली, अशी एकमेकांसोबत टक्कर होत असते, त्या टक्करीमुळे भूकंप होत असतो. तर भूकंपाचा अभ्यास करायसाठी आपल्याला कोणतं भूकंपशास्त्र म्हणतात, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं. भूकंपशास्त्राला सेस्मोलॉजी काय म्हणायचं. भूकंपशास्त्राला सेस्मोलॉजी. मग त्यामुळे निर्माण होणाऱ्या सेस्मोलॉजी म्हणजे आपण कायचा अभ्यास करणार. भूकंप लहरीचा आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या भूकंप लहरीचा व भूकंपाचा अभ्यास आपल्याला भूकंपशास्त्रामध्ये करायचा आहे. भूकंप लहरी ज्या आहेत त्या बघा, त्या आहेत लाटांसारख्या, पाण्यावरील लाटांसारख्या. तर या भूकंप लहरी किती प्रकारच्या असतात. भूकंप लहरी असतात 3 प्रकारच्या. 3 प्रकारच्या भूकंप लहरी आपल्याला पाहिजेत. प्रायमरी म्हणजेच प्राथमिक भूकंप लहरी, एस लहरी म्हणजे सेकंडरी किंवा दुय्यम लहरी, आणि तिसऱ्या आहेत एल प्रकारच्या लहरी. यांना म्हणायचं भूपृष्ठ लहरी किंवा लँड वेव्स. तर प्राथमिक लहरी बघा. प्राथमिक लहरी महत्त्वाच्या ठरतात. प्राथमिक लहरीमध्ये पाहायचं आपल्याला भूकंपाच्या निर्मिती प्रक्रियेत भूकंप केंद्रातून बाहेर पडणाऱ्या या सुरुवातीच्या लहरी असतात. आपण ग्राफमध्ये वर बघितले की सुरुवातीच्या लहरी कोणत्या आहेत. या प्राथमिक लहरी या ग्राफमध्ये दाखवल्या जातात. प्राथमिक लहरी या सरळ रेषेतच प्रवास करत असतात. हे पॉईंट्स फार महत्त्वाचे आहेत. प्राथमिक लहरी या सरळ रेषेत प्रवास करत असतात. या लहरी पुढे मागे सरकताना त्यांचे आकुंचन किंवा प्रसरण होत असते. या लहरींचा वेग जास्त असतो. त्यांचा वेग हा जास्त असतो. सर्वाधिक वेग या प्राथमिक भूकंप लहरींचा असतो, कारण की त्या जास्त घनतेच्या माध्यमातून प्रवास करत असतात. त्यांचा वेग वाढत असतो. जास्त वेगामुळे ह्या सर्वात अगोदर धडकतात. आपण पाहिलं वर, सर्वात अगोदर नोंदी कोणाची होती या भूकंप यंत्रावर. प्राथमिक लहरींची. त्यामुळे त्याला प्राथमिक लहरी म्हणतात. जे पहिले आहेत त्याला प्राथमिक लहरी येणार. त्यानंतर दुय्यम लहरी पहा. तर या पॉईंट्स पाहिले तर हे पुढे, यांचा प्रवास कसा आहे, पुढे मागे आहे. त्यानंतर या कशातून प्रवास करतात. या प्रवास करणार जास्त घनतेच्या, म्हणजे सॉलिड, लिक्विड, द्रवरूप असेल घनरूप, ह्या दोन्हीमधून या प्रवास करत असतात. त्यांचा वेग जास्त आहे बाकीच्या लहरीपेक्षा. या सरळ रेषेमध्ये मागे पुढे अशा प्रकारे प्रवास करत असतात. आणि पुढे जर पाहिलं आपण दुय्यम लहरी, तर बघा दुय्यम लहरी ह्या वर खाली दिशेने कार्यरत असतात. प्राथमिक लहरी ह्या मागे पुढे असतात, दिशेने कार्यरत असतात. दुय्यम लहरी ह्या वर खाली कार्यरत असतात, दिशेने कार्यरत असतात. तर प्राथमिक लहरीनंतर यांची निर्मिती होत असते. या पुढे सरकण्याच्या दिशेला काटकोन करून प्रवास करत असतात. आपण प्राथमिक पाहिल्या की त्या सरळ प्रवास करणार मागे पुढे, पण सरळ दिशेला. आणि ह्या ज्या आहेत त्या पुढे सरकण्याच्या दिशेला पण काटकोन करून प्रवास करतात. आपण वर बघू शकतो काटकोन कसा करतात. या अशा प्रकारे आल्या आणि या खाली वर काटकोन याच्यात प्रवास कसा करते त्या खाली वरी आणि काटकोन दिशेमध्ये. तर ह्या ज्या लहरी आहेत या फक्त घनरूपातून प्रवास करणार. या लहरीचे वैशिष्ट्य की द्रवरूपात प्रवास करू शकत नाहीत. म्हणजे लिक्विडमधून या प्रवास करू शकणार नाहीत. लिक्विडमध्ये प्रवास करू शकत नाहीत या लहरी. दुय्यम लहरी, प्राथमिक लहरी करू शकतात. त्यानंतर आपल्याला बघायचे या लहरी द्रवरूपात प्रवास करू शकत नाहीत. त्यामुळे या लहरी द्रवरूपातच काय केल्या जातात, शोषून घेतल्या जातात. द्रवरूप भागातच या लहरी शोषून घेतल्या जातात. त्यानंतर बघा या लहरींचा वेग प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो, आणि त्यामुळे आपण वर पाहिले की भूकंप यंत्रावर यांची नोंद प्राथमिक लहरीनंतर होत असते. आणि तिसरं आपल्याला पाहिजे भूपृष्ठ लहरी.
भूपृष्ठ लहरी ह्या सर्वात मंद गतीच्या भूकंप लहरी असून त्या भूपृष्ठाला समांतर भूपृष्ठाखालून प्रवास करत असतात. या लहरींमध्ये कण जे आहेत ते वर खाली या दिशेने प्रवासाच्या दिशेने हलत असतात व त्यांचा वेग सर्वात कमी असला तरी पण त्या भूपृष्ठावर भूकंप केंद्राच्या भागात सर्वाधिक विध्वंस कोण करतात? भूपृष्ठ लहरी. त्यानंतर आपण जे पाहिले की या भूपृष्ठ लहरींमुळे मग हे बांधकाम सुद्धा उद्ध्वस्त होतात कारण या सर्वात विध्वंसक आहेत. यामुळे जीवितहानी होत असते. यानंतरच्या धक्क्याने तीव्रता तुलनेने कमी असली तरी या लहरी भूपृष्ठापासून जातात. त्यामुळे यांची ह्या विध्वंसक क्षमता जी आहे या लहरींची जास्त असते. मुख्य भूकंप धक्क्यानंतर पुढे दीर्घकाळ या प्रक्रिया चालू असतात. सर्वात विध्वंसक कोणत्या आहेत? भूपृष्ठ लहरी, कारण या डायरेक्ट जमिनीवर यायल्यात. जमिनीवर येऊन डायरेक्ट बांधकाम हे तुमचे घर सगळे पाडणार. तुमचे नाही, तुमच्या शेजाऱ्याचे. तर रिश्टर प्रमाण बघा. रिश्टर प्रमाण जे आहे, रिश्टर प्रमाण आपण पाहणार आहोत की भूकंप मोजायचा एक परिणाम आहे किंवा एकक आहे, त्याला काय म्हणायचं? रिश्टर. हे कोणा शोधले? चार्ल्स रिश्टर नावाच्या सायंटिस्टनं, आणि त्याचं नाव या भूकंप लहरीची तीव्रता मोजण्यासाठी त्याने दिले की रिश्टर असणार. आणि भूकंपाची जी संवेदना आहे, संवेदना म्हणजे काय? सेन्सिटिव्हिटी याची किंवा संवेदना आहे ती कशामध्ये? सिम्मोमीटर. भूकंप आलेख सिम्मोमीटरला जोडलेले साहित्य असून त्यांच्याद्वारे हालचालीची सातत्य कायम नोंद केली जाते. भूकंप आलेख जर आपण या सिम्मोमीटरला जोडला तर त्याला काय म्हणायचं? सिम्मोग्राफ म्हणायचं. भूकंप आलेख किंवा सिम्मोग्राफ. सिम्मोग्राफद्वारे भूकवचाची नाभी व भूकंप केंद्राची निश्चिती केली जाते, कळते. तर भूकंपाची तीव्रता पुन्हा कशासाठी मोजायची? सिम्मोमीटरनं. आणि ही तीव्रतेची एक स्केल आहे की कितीपर्यंत असू शकतो, तर 0 ते 9 या कक्षेत हा भूकंपाची तीव्रता असते. आणि जे सर्वसाधारणपणे जे 5 रिश्टरपेक्षा जास्त भूकंप असतात ते अतिशय विध्वंसक मानल्या जातात. आणि याची स्केल जी आहे ती 0 ते 9 पर्यंत आहे. या डायग्राममध्ये बघा, ह्या ज्या पिवळ्या कलरच्या दाखवल्या आहेत येलो लाईन्स, या येलो लाईन्स ज्या आहेत त्या आहेत प्राथमिक लहरी ह्या सॉलिडमधून प्रवास करणार, या सॉलिडमधून पण प्रवास करणार. आणि खाली जे अंतर्गाभा आहे, इथं द्रव गाभा आहे, ही द्रव बाह्य गाभा, या द्रव गाभ्यातून सुद्धा ह्या प्राथमिक लहरी प्रवास करत असतात, सॉलिड आणि लिक्विड दोन्हीमधूनही. पण जे सेकंडरी वेव्स किंवा दुय्यम लहरी आहेत, त्या दुय्यम लहरी फक्त घनरूपातून एवढ्याच भागापुरत्या मर्यादित आहेत, ब्लॅक कलर मधल्या. तर 2 पॉईंट्स बघा. एक फक्त भूकंप नाभी म्हणजे काय असतं? जिथे भूकंपाची निर्मिती ते स्थान भूपृष्ठ खाली काही किलोमीटर खोलीवर असू शकते, त्यास काय म्हणायचं? फोकस किंवा भूकंप नाभी. म्हणजे जिथून भूकंप ॲक्च्युअली सुरू व्हायला असं त्याला म्हणायचं भूकंप नाभी. व भूकंप नाभीच्या बरोबर वर भूपृष्ठावर असलेल्या स्थानाला काय म्हणायचं? भूकंप केंद्र म्हणायचं किंवा एपिसेंटर म्हणायचं. जिथून भूकंप सुरू झाला त्याला फोकस किंवा भूकंप नाभी, आणि जिथे जे वरचा बरोबर भूकंपाच्या वर असलेल्या भूपृष्ठाला भूकंप केंद्र. तर आता आपल्याला पाहायचं आहे भूकंपाची कारणे कोणकोणती आहेत. भूकंपाची कारणे आपल्याला पाहिजे कोणकोणती आहेत? 3 प्रकारची कारणे आहेत भूकंपाची. पहिलं आहे भूपट्टाच्या हालचाली. भूपट्टाच्या हालचाली म्हणजे नेमकं काय? तर जे भूखंड आहे किंवा जमीन आहे त्या जमिनीत असे छोटे छोटे भूपट्ट असतात, पट्टीसारखे भूपट्ट. हे भूपट्ट जेव्हा एकमेकांना हालचाल करत असतात आणि एकमेकांवर आदळत असतात, जेव्हा हे एकमेकांवर धडकतात किंवा एकमेकांवर धडकणार तेव्हा भूकंपाची निर्मिती होणार, तेव्हा भूकंपाची निर्मिती होत असते. दुसरे कारण बघा. दुसरं कारण असं आहे की ज्वालामुखीचा उद्रेक. ज्या ठिकाणी ज्वालामुखी आहेत तेथे ज्वालामुखीचा उद्रेक होऊन स्फोटक असा वायू भूपृष्ठाकडे फेकला जातो व कमकुवत जे काही भूपृष्ठ असेल त्याला त्याचे धक्के जाणवतात आणि भूकंप घडून येत असतो. त्याचं एक्झाम्पल यांनी सांगितले क्राकोटोवा भूकंप.
क्राकोटोवा हा ज्वालामुखीमुळे अशा प्रकारचे केप हॉर्नपर्यंत भूकंप पाहायला भेटतो, त्यामुळे सुनामी लाटांची निर्मिती होत असते. आता पुढे बघूया वलीकरण व प्रस्तरभंग. याला इंग्लिशमध्ये म्हणायचं फोल्डिंग किंवा अँड फॉल्टिंग. फोल्डिंग म्हणजे अशा प्रकारच्या भूपट्टाच्या किंवा जमिनीच्या या अशा प्रकारे फोल्ड होत असतात. फोल्ड होत असताना यांच्या हालचाली होत असतात. आणि त्यानंतर फॉल्ट म्हणजे समजा हे दोन भूखंडाचे भाग आहेत, तर हे एकमेकापासून असे दूर जाणार. जेव्हा हे दूर जाणार, या ठिकाणी दाब पडून हे दूर गेले, तर ह्या दोघांच्या मधील जी जागा आहे, इथून जे ताण किंवा दाब तयार होणार आहे, त्यापासून भूकंपाची निर्मिती होणार. हे एक प्रकारे स्थित्यंतराचे कारण ठरते. स्थित्यंतर म्हणजे हालचालीमुळे अशा प्रकारचे भूकंप होत असतात. लातूरचं एक्झाम्पल यामध्ये आपण पाहू शकतो. त्यानंतर काही मानवनिर्मित कारणे आहेत, जसे की अणुस्फोट म्हणजे ॲटम बॉम्ब किंवा अणुबॉम्ब जो आहे त्याचा उपयोग करून किंवा खनिजाचे उत्खनन किंवा खोल अशा खाणींमुळे सुद्धा भूकंपाचे हादरे कधी जाणवू शकतात. आता थोडक्यात भूकंपाचे परिणाम बघा मानवी जीवनावर काय होत असतात. तर ते आहे पहिले जीवित व वित्तहानी. साहजिकच आहे की भूकंप झाला तर कोणीच वाचणार नाही, त्यामध्ये सगळ्यांची जीवितहानी होणार, ते मरण पावणार. त्यानंतर भूकंपामुळे जे वीज तारक म्हणजे जे आपली इलेक्ट्रिसिटी असते, लाईट असते, त्या तारा एकमेकाला चिटकू शकतात, त्यामुळे आग लागू शकते. किंवा जेव्हा गॅसचे पाईप आहेत ते फुटून सुद्धा आग लागू शकते. हा झाला याचा दुसरा परिणाम. त्यानंतर भूस्वरूपावर जे परिणाम होतो तो कसा स्वरूपाचा आहे ते बघा. भूपृष्ठावर भेगा किंवा भ्रंश निर्माण होत असतात. त्या भेगा निर्माण होऊन मानवी वस्त्या, तेथील जो आसपासच्या मानवी वस्त्या नष्ट होणार. त्यानंतर तात्पुरती अशी सरोवरे तयार होणार. नदीमध्ये जर असा भूकंप आला तर त्याचा बांध किंवा नदीच्या पात्रात बदल होऊ शकतो. म्हणजे ही नदी जर अशी वाहिली तर इथं भूकंप आला तर ही नदीचे पात्र सुद्धा बदलू शकते व पुराची स्थिती या परिसरामध्ये आपल्याला जाणवू शकते. त्यानंतर जे भूजलावर परिणाम आहे तो होऊ शकतो की कारंजाप्रमाणे पाणी तिथून बाहेर येणार. त्यानंतर काही झरे हे कोरडे पडू शकतात किंवा काही झरे हे पाण्याने भरू सुद्धा शकतात. सागरावरील परिणाम काय होणार, तर सुनामीसारखा अतिशय विपरीत परिणाम सागरावर या भूकंपाचा होणार. आता आपल्याला पुढे बघायचे भूकंपाचे प्रकार थोडक्यात पाहिजेत की आपल्याला भूकंपाच्या कारणावरून आपण वर पाहिले सर्व ज्वालामुखीय, पाताली, तडे जाऊन होणारे भूकंप. त्यानंतर आपल्याला पुढे आपल्याला भूकंपाच्या खोलीवरून त्याचे टाईप्स पाहिजेत. तर खाली टाईप्स दिलेले आहेत, ते टाईप्स पहा. पहिला टाईप आहे कमी खोलीवरील भूकंप. या भूकंपाची खोली किती असणार आहे, 10 किलोमीटर ते 70 किलोमीटर. त्यानंतर मध्यमवाल्याची 70 ते 300 किलोमीटर. आणि अतिखोलवरील जर भूकंप आपण पाहिला तर त्याचे असणार आहे 300 ते 700 किलोमीटर. तर हे अंतरावरून याचे 3 टाईप होतात, कमी, मध्यम आणि अतिशय खोल असे. तर हे सर्व जनरल पॉईंट झाले. त्यानंतर आपल्याला पाहिजे की भूकंपाचे जागतिक वितरण, हे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. तर बघा, भूकंप हे सर्वच भागात होत असतात. जगाच्या प्रत्येक भागामध्ये भूकंप हे होतच असतात. पण जे काही भाग आहे जगाचा की तिथे निश्चितपणे किंवा नियमितपणे असे भूकंप होत असतात. हे जे भूकंप होणारे भाग आहेत हे 4 पट्ट्यात विभागले गेले आहेत एकूण. तर सर्वात पहिला आहे पॅसिफिक सभोवतालचा पट्टा. तर पॅसिफिक समुद्राच्या आजूबाजूचा जो पट्टा आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. यामध्ये हा पट्टा कुठून सुरू होतो बघा. हा पट्टा सुरू होतो उत्तरेकडील अलास्कापासून जपानमधील क्युरिल मरियानाकरता, त्यानंतर फिलिपाईन्सपर्यंत जातो. याच्या पुन्हा 2 शाखा पडतात पुढे. पहिली शाखा जाते एक इंडोनेशियाकडे व दुसरी शाखा जाते न्यूझीलंडकडे. अशा प्रकारे ही या पट्ट्यात पॅसिफिकचा पूर्व किनारा, त्यानंतर उत्तर अमेरिकेचा पश्चिम किनारा, दक्षिण अमेरिकेचा पश्चिम किनाऱ्यापासून ते पेरू, चिली हे देश सुद्धा या पट्ट्यामध्ये सामील आहेत. आणि त्या एकूण सुमारे 65% भूकंप या पट्ट्यामध्ये नोंदवला आहे. पुढे बघा पुढे पाहायचा आहे मध्य अटलांटिक पट्टा.
मध्य अटलांटिक पट्टा आपण पाहणार आहोत. तो आहे या मध्य अटलांटिक पट्ट्यात अनेक बेटांचा समावेश होतो आणि मुख्य करून यात मध्य अटलांटिक रिजचा समावेश होत असतो. इथली तीव्रता सुद्धा अशी मध्यम आहे. त्यानंतर मध्य भूखंडीय पट्टा. आता या मध्य भूखंडीय पट्ट्यात काय काय येणार? अल्पाईन, आशिया मायनर, कॉकेशस, भूमध्य समुद्र, पूर्व आफ्रिका, उत्तर अमेरिका, आफ्रिका, त्यानंतर हिमालय, तिबेट, त्यानंतर चीनमधील अल्ताई पर्वत, सायबेरिया, म्यानमार यांचा समावेश या पट्ट्यामध्ये होतो. या पट्ट्याचा एकूण 21% भूकंपाची नोंद या पट्ट्यामध्ये आपल्याला आढळून येते. तर चौथा आणि शेवटचा आहे की भूपट्ट्याच्या अंतर्गत भागातील भूकंप. म्हणजे हा आता जगातील कोणत्याही कोपऱ्यात होणार अंतर्गत भाग नोंदवल्या जाणार, जसं की पूर्व आफ्रिका आहे, पश्चिम USA आहे आणि भारताचे दख्खन पठार सुद्धा कशामध्ये येते? भूपट्टाच्या अंतर्भागातील भूकंपाच्या पट्ट्यामध्ये येते. लातूरचा आहे भूकंप याचं एक एक्झाम्पल आहे. तर हे सर्व झालं भूकंपाच्या बाबतीत. आता पुढे आपल्याला बघायचे ज्वालामुखी. ज्वालामुखी जे आहे, ज्वालामुखीची व्याख्या बघा. भूकवचाला पडलेल्या भेगेतून भूपृष्ठावर येणाऱ्या लाव्या रसाच्या प्रक्रियेला काय म्हणायचं? ज्वालामुखी. आपण वर पाहिलं की जो असा लावा रस म्हणजे लाल कलरचा, रेड कलरचा जे लावा रस जमिनीवर येत असतो त्याला म्हणायचं ज्वालामुखी. ज्या अरुंद भेगेतून हा लावा रस भूपृष्ठावर येत असतो त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं ज्वालामुखीचे मुख. ज्वालामुखीचे मुख म्हणायचं. त्यानंतर बघा, भूपृष्ठाला पडलेल्या लांब भेगेतून ज्वालामुखीचा उद्रेक झाला असेल तर त्यास भ्रंशमूलक ज्वालामुखी असे म्हणायचं किंवा फिजर. आता ज्वालामुखीतून जे घटक बाहेर येत असतात सर्व घटकाला एकत्रितपणे काय म्हणायचं? लावा असं म्हणायचं. ज्वालामुखीचे कारणे बघा कोणती आहेत? तर ज्वालामुखी हा वेगवेगळ्या राख आणि वायू हे वेगवेगळ्या पृथ्वीच्या कवचातून पृष्ठभागावर येण्याचा मार्ग असतात. त्यानंतर हे उद्रेक मूलतः भूपट्ट विवर्तनिकी व ऊर्ध्वगामी प्रावरणीय चक्रीय शिलारस स्तंभ अशा 2 प्रक्रियांमधून होत असतात. तर पहिला पाहायचा आहे आपल्याला भूपट्ट विवर्तनिका. तर यात बघा, जेथे 2 भूपट्ट एकत्र येत असतात तेथे त्यांपैकी जो जड आहे किंवा ज्याची जास्त घनता आहे असा भूपट्ट दुसऱ्या भूपट्टाखाली सरकतो व प्रावरणात शिरत असतो. सरकणारा भूपट्ट अशा तऱ्हेने अधस्तनी विभागात विलीन होत असतो. तर जो जड भूपट्ट आहे तो जो हलक्या भूपट्टाच्या खाली जाणार आणि पृथ्वीच्या प्रावरणात शिरणार. आता पुढे बघा, हा जो या शिलारसाचा जो स्रोत आहे तो एक साधारणतः 500 ते 800 किलोमीटर खोलीवर आढळतो. अशा तऱ्हेने ज्वालामुखी उद्रेकाची प्रक्रिया पॅसिफिक महासागराच्या किनारी भागात व हिमालय पट्ट्यात घडत असते. त्यानंतर आपल्याला पाहिजे विलगीकरण सीमा. विलगीकरण सीमेमध्ये आपल्याला पाहिजे की जो खसदरीय ज्वालामुखी कशाला म्हणायचं? खसदरीय ज्वालामुखी काय आहे बघा. मध्य महासागरीय पर्वतरांगांना विलगीकरण सीमा म्हणतात. या भागात 2 भूपट्ट एकमेकापासून दूर जात असतात. भूपट्ट दूर होत असताना शिलारस त्यांच्यातील मधील भेगेतून वर येत असतो. त्यापासून नवीन खडक बनतो व अशा रीतीने तयार होणाऱ्या ज्वालामुखीला काय म्हणायचं? खसदरीय ज्वालामुखी. हे 2 भूपट्ट वेगळे झाले अशा प्रकारे आणि ते एक प्रकारची खसदरी तयार झाली. या दरीतून जे लावारस वर आला त्यापासून बनलेल्या ज्वालामुखीला म्हणायचं खसदरीय ज्वालामुखी. आता बघा, हॉटस्पॉट्स किंवा तप्तस्थळ. तप्तस्थळ किंवा हॉटस्पॉट म्हणजे नेमके काय असतात? एक असा स्थळ असते, समजा एखादा भूपट्ट जर सरकत या स्थळापर्यंत आला तर ते 100% भूकंप होणार. या स्थळाला काय म्हणायचं? तप्तस्थळ किंवा हॉटस्पॉट. तर ह्या स्तंभाचे किंवा स्थळाचे जे स्थान असते ते आहे प्रावरण गाभा सीमेवर स्थान आहे. याचं कुठे? प्रावरण गाभा सीमेवर. प्रावरणात बघा, खोलवर तयार होणारे ऊर्ध्वगामी शिलारस स्तंभ ऊर्ध्वगामी थेट पृष्ठभागापर्यंत पोहोचवण्याने हे उद्रेक होत असतात. हे झालं हॉटस्पॉट किंवा तप्तस्थळाबद्दल.
तर बघा, ज्वालामुखीचे दोन प्रकार आपल्याला पाहिजेत. पहिला प्रकार आहे केंद्रीय ज्वालामुखी व दुसरा प्रकार आहे भ्रंशमूलक ज्वालामुखी. तर केंद्रीय ज्वालामुखी नेमका काय आहे, तर जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक हा भूपृष्ठाला खोलवर पडलेल्या भेगेतून होत असतो तेव्हा त्यास काय म्हणायचं, केंद्रीय ज्वालामुखी. अशा प्रकारचा ज्वालामुखी हा हानिकारक असतो. का हानिकारक असतो, कारण डायरेक्टली खूप मोठे असे लावारस आणि राखी त्या एका मेन याच्यातून बाहेर पडत असते. तर याचं एक्झाम्पल बघा, जपानमधला जे फुजियामा आहे, इटलीमध्ये व्हेसुव्हियस नावाचे हे ज्वालामुखी केंद्रीय ज्वालामुखीचे एक्झाम्पल्स आहेत. या साईडला पुन्हा तुम्ही जर पाहिलं तर अलास्कामधील काटमाई पर्वत व वेस्ट इंडिजमधील पिली पर्वत हे एक्झाम्पल्स परीक्षेला वारंवार विचारले जातात. त्यामुळे एक्झाम्पल्स पुन्हा पुन्हा पाठ करायचे आहेत आपल्याला आणि रिव्हिजन करून लक्षात घ्यायचे. जपानमधला फुजियामा, इटलीमधील व्हेसुव्हियस, अलास्कामध्ये काटमाई पर्वत व वेस्ट इंडिजमधला पिली पर्वत. तर केंद्रीय ज्वालामुखी आपल्याला आपण एक थोडक्यात इमेज पाहूयात, म्हणजे आपल्याला आणखी चांगलं समजेल. तर हा बघा आहे केंद्रीय ज्वालामुखी. केंद्रीय ज्वालामुखी दाखवला यांनी. हा जो केंद्रीय ज्वालामुखी आहे, हे बघा, हे आतमधून मॅग्मा दिसत आहे आपल्याला. त्यानंतर मॅग्मा बघा, हा मॅग्मा आहे. हे जे मेन भेग आहे याची, म्हणजे एकाच भेगेतून सर्व ज्वालामुखी हा बाहेर पडत आहे असे मोठ्या प्रमाणात. तर याला म्हणायचं केंद्रीय ज्वालामुखी. याचं जे हे मुख आहे किंवा तोंड आहे याला काय म्हणायचं, क्रेटर म्हणायचं याला. तर पुढे आणखी पाहूयात. तर बघा, हे पाहिलं आपण केंद्रीय ज्वालामुखीबद्दल. आता आपल्याला पाहायचं भ्रंशमूलक ज्वालामुखी. पृष्ठभागाला पडलेल्या भेगेतून या प्रकारचा ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो. या प्रकारचे ज्वालामुखीचे उद्रेक शांत असून ते व्यापक भूप्रदेशात येत असतात. यांचा प्रवाह सुद्धा हा पातळ व प्रवाही असेल व त्या भेगांच्या दोन्ही बाजूला बसून सपाट मैदाने, पठारे जसे की दख्खनचं पठार हे ज्वालामुखी तयार करत असतात. तर तुम्ही जर भ्रंशमूलक ज्वालामुखी पाहिला तर या ठिकाणी दिसतोय भ्रंशमूलक ज्वालामुखी. याला असं काही एकच प्रकारची भेग नसून हे वेगवेगळ्या प्रकारचे जे भेगा आहेत, एकच मेन भेग नसून वेगवेगळ्या प्रकारच्या भेगेतून हा ज्वालामुखी असा बाहेर पडत आहे. या प्रकारचे इथे एक भेगा असतील किंवा ह्या अनेक साऱ्या छोट्या भेगांमधून हा ज्वालामुखी असा बाहेर पडतो. याला म्हणायचं भ्रंशमूलक ज्वालामुखी. पुढं पाहायचंय की उद्रेकाच्या कालावधीवरून पडणारे प्रकार हे कोणकोणते प्रकार आहेत. तर पहिला आहे जागृत ज्वालामुखी. जागृत ज्वालामुखी म्हणजे असे ज्वालामुखी असतात जिथून सतत लावा, वायू किंवा राख यांचा उद्रेक होत असतो. यालाच जागृत ज्वालामुखी किंवा दीपग्रह असे सुद्धा म्हणत असतात, कारण याच्यातून पडणाऱ्या लाव्यामुळे उजेड पडत असतो. त्यामुळे याला म्हणायचं दीपग्रह ज्वालामुखी, कारण सतत उजेड पडत असतो. तर अशा प्रकारच्या जागृत ज्वालामुखीचे एक्झाम्पल आहे जपानचा फुजियामा, भूमध्य सागरामधील स्ट्रॉम्बेली नावाचा ज्वालामुखी, आणि त्यानंतर खाली आहे निद्रिस्त ज्वालामुखी किंवा सुप्त. निद्रिस्त म्हणजे झोपलेला. हा ज्वालामुखी झोपी गेलेला असतो, पण झोपेतून कधी कधी एखाद्या उठत असतो. झोपेतून उठला की हा पुन्हा एकदा जागृत होणार. त्यामुळे अशा ज्वालामुखीला काय म्हणायचं, निद्रिस्त ज्वालामुखी किंवा सुप्त. हा कधीतरी एकदम जागृत होत असतो, पण जर अचानक असा जागृत झाला तर मोठ्या प्रमाणात ते जीवितहानी व वित्तहानी करणार. याचे एक्झाम्पल बघा, इटलीमधील व्हेसुव्हियस हा निद्रिस्त ज्वालामुखी आहे. अलास्कातील काटमाई सुद्धा निद्रिस्त ज्वालामुखीचा उदाहरण आहे. त्यानंतर मृत ज्वालामुखी म्हणजे असे ज्वालामुखी जे डेड झालेत, कम्प्लिटली डेड झालेले आहेत, ते आता कधीही जागणार नाहीत. असे ज्वालामुखी जे दीर्घकाळ उद्रेक झाला नाही अशाला म्हणायचं मृत ज्वालामुखी. यांचा
कालावधी सुद्धा निश्चित नाही. कधीतरी हजारो वर्षे झाली तरी यांचा उद्रेक झालेला नसतो आणि यांचा उद्रेक होईल अशी अपेक्षा सुद्धा नसते. पण कधी कधी होऊ बी शकतो, काय सांगता येत नाही. तर याचं एक्झाम्पल आहे माउंट किलिमांजरो. कोणता आहे? माउंट किलिमांजरो. अशा ज्वालामुखींमध्ये वेगवेगळे सरोवरे साचतात, तिथे जंगल सुद्धा तयार होऊ शकते अशा ज्वालामुखींमध्ये. माउंट किलिमांजरो कोणत्या देशामध्ये आढळतो? टांझानिया देशामध्ये आढळतो. तर बघा, ज्वालामुखीतून कोणकोणते पदार्थ हे बाहेर पडत असतात. घनरूपी म्हणजे जे सॉलिड आहेत. सॉलिडमध्ये काय काय येतं? राख, ज्वालामुखी धूळ व लहान मोठे खडकाचे तुकडे. यांना सगळ्यांना काय म्हणायचं? सॉलिडवाल्यांना पायरोक्लास्ट असं म्हणायचं. त्यानंतर जे लिक्विडवाले आहेत किंवा द्रवरूप आहेत, द्रवरूपवाले कोणकोणते आहेत? त्याला म्हणायचं मॅग्मा. उद्रेकाच्या वेळी जे द्रवरूप पदार्थ बाहेर येतात त्याला म्हणतात मॅग्मा. आणि जेव्हा हा बाहेर आलेला द्रवरूप बाहेरच्या वातावरणात तेव्हा त्याला म्हणायचं लावा. जेव्हा तो जमिनीच्या आतमध्ये असतो त्याला मॅग्मा म्हणायचं, आणि जेव्हा जमिनीवर येतो तेव्हा त्याला लावा म्हणायचं. मॅग्माचे पुन्हा त्याच्या सिलिका किंवा वाळू याच्यावरून 2 प्रकार पडतात. ते 2 प्रकार कोणते आहेत? ॲसिड लावा आणि बेसिक लावा. ॲसिड लावामध्ये नेमकं काय? तर ॲसिड लावामध्ये सिलिकाचे प्रमाण जास्त असते. सिलिका हे ॲसिडिक असल्यामुळे या लावाला काय म्हणायचं? ॲसिडिक लावा. अधिक सिलिका असल्यामुळे तो घट्ट प्रकारचा असणार. घट्ट असल्यामुळे त्याची स्पीड सुद्धा कमी असणार व ज्वालामुखीच्या मुखाभोवती त्याचं संचयन होणार किंवा संकलन होणार व तिथेच त्याची टेकड्यांची त्यापासून निर्मिती होणार. आणि जर तुम्ही बेसिक लावा पाहिला तर बेसिक लावा हा सिलिका कमी असल्यामुळे त्याला बेसिक लावा म्हणायचं. मुळात सिलिकाच हा ॲसिडिक पदार्थ आहे, त्यामुळे बेसिक लावामध्ये सिलिकाचे प्रमाण कमी असते व तो सिलिकाचे प्रमाण असल्यामुळे एक प्रकारचा पातळ असा प्रवाह असतो आणि जास्त प्रवाही असतो. त्यामुळे तो दूरवर जाऊन त्याच्यापासून पठारांची निर्मिती होते. त्यानंतर जे वायुरूप पदार्थ आहेत ते कोणकोणते आहेत? विषारी वायू असतील, ज्वलनशील असतील. त्यामध्ये त्यांनी नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड व हायड्रोजन व कधी वायुरूप असे 60 ते 90% वाफा सुद्धा यामधून बाहेर पडत असतात. तर आता हे सर्व पॉईंट झाले ज्वालामुखीबद्दल. आता आपल्याला सर्वात शेवटी पाहायचे की ज्वालामुखीचे वितरण, जागतिक वितरण महत्त्वाचे आहे ज्वालामुखीचं, की ज्वालामुखी नेमके पुन्हा पुन्हा कोणत्या प्रदेशामध्ये घडत असतात. तर बघा, ज्वालामुखीचे 3 पट्टे आपल्याला पाहिजे तिथे ज्वालामुखी घडत असतात. तर पहिला पट्टा आहे जेथे घडी पर्वताची निर्मितीची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. अशा क्षेत्रात ज्वालामुखी घडत असतात, जसं की उत्तर अमेरिकेतील कॉर्डिलेरा आणि दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वत. त्यानंतर खाली त्यांनी दिले की जगातील सर्वाधिक जागृत ज्वालामुखी जे आहेत ते भूपट्टाच्या सीमावर्ती भागात आढळतात, कारण भूपृष्ठ सतत अस्थिर असतात व परस्परांपासून दूर सरकत असतात. दूर सरकल्यामुळे येथे ज्वालामुखीचे चान्सेस जास्त बनत असतात. त्यानंतर तिसरा पट्टा असा आहे की अशा तबकड्या ज्या भागात परस्परांना भिडतात किंवा जवळ येतात अशा सीमावर्ती भागात सर्वाधिक ज्वालामुखी घडत असतात. ज्या तबकड्या एकमेकांना धडकणार तिथे 100% ज्वालामुखी घडत असतात. याचं उदाहरण त्यांनी दिले हवाई बेटे किंवा आफ्रिकेतली खसदरी. त्यानंतर आपल्याला ज्वालामुखीचे वितरणाचे जे पट्टे आहेत महत्त्वाचे ते पट्टे पाहिजेत. हे पट्ट्यावर प्रश्न बनत असतो नेहमी MPSCच्या पिढीला आणि वेगवेगळ्या सर्व सेवांना. तर पहिला पट्टा आहे पॅसिफिक महासागराजवळचा पट्टा. भूकंप इथंच होणार, ज्वालामुखी इथंच. या पट्ट्याला त्यामुळे काय म्हणायचं? अग्निकंकन, रिंग ऑफ फायर, अग्निकंकन असे म्हणतात. कारण सगळे जगातले त्यांनी दाखवले की ज्वालामुखी वितरणाचे पट्टे आहेत. की पहिला पट्टा कोणता आहे? त्यामधला पॅसिफिक महासागराभोवतालचा पट्टा म्हणजे पॅसिफिक महासागरा जवळचा पट्टा. की आपण पाहिलं की अग्निकंकन, या पट्ट्याला काय म्हणायचं? अग्निकंकन किंवा रिंग ऑफ फायर म्हणायचं, कारण जगातील प्रमुख ज्वालामुखी या पट्ट्यामध्ये येतात. पुढे बघा, यामध्ये कोणकोणत्या भागात समावेश होतो जगाच्या? तर उत्तर, दक्षिण अमेरिकेचा पश्चिम किनारा आणि आशियाचा पूर्व किनारा या भागामध्ये समाविष्ट होतो. तर पुढं जर पाहिलं तर आणखी या पट्ट्याची सुरुवात कुठून होणार? या पट्ट्याची सुरुवात अंटार्क्टिकाच्या एलब्रस किंवा एरुबस नाव या पर्वताचं तिथून सुरुवात झाली. कोणत्या पर्वतापासून? एलब्रस किंवा एरुबसच नाव आहे याचं, एरुबस या पर्वतापासून या रिंग ऑफ फायरची सुरुवात व्हायली. त्यानंतर दक्षिण अमेरिकेच्या अँडीज, उत्तर अमेरिकेच्या रॉकी आणि तर अलास्कातून ते आशियाच्या पूर्व किनाऱ्यापर्यंत हा पट्टा येतो. त्यानंतर
जपान, त्यानंतर पाहिलं की जपान नंतर फिलिपाईन्स ते वेस्ट इंडिजपर्यंत हा पट्टा जातो. येथे या पट्ट्याच्या 2 शाखा पडतात. तर हा पट्टा आपण बघूया वर नेमका कसा आहे. तर आपण पाहिलं हे उत्तर अमेरिकेच्या आणि दक्षिण अमेरिकेपासून असा सुरू झालेला अग्निकंक रिंग ऑफ फायर किंवा अग्निकंकांचा पट्टा हा असा सुरू होऊन हा इकडच्या दिशेला ह्या इकडून येणार. कारण पृथ्वी गोल असल्यामुळे हा कुठून यायलाय? या साईडनं आला. या साईडनं आल्यावर पुन्हा त्याचे 2 पार्ट कसे पडतात? तर 2 पार्ट त्यातील एक हा जातो जावा, सुमात्रा, तर दुसरा जातो न्यूझीलंडकडे जात असतो. एक कुठे जाणार? जावा, सुमात्राला आणि दुसरा न्यूझीलंडला. एक जाणार जावा, सुमात्रा बेटाकडे आणि दुसरा जाणार न्यूझीलंडकडे. जावा, सुमात्रा बेट आणि न्यूझीलंड. न्यूझीलंड कुठे? तर या ठिकाणी न्यूझीलंड दिसते. या ठिकाणी हे 2 असे 2 शाखा याच्या आहेत. ही न्यूझीलंडवाली शाखा ही खालची आणि ही शाखा कोणती आहे? ही शाखा आहे जावा, सुमात्रा बेटांची. फिलिपाईन्स, वेस्ट इंडिज हे सर्व इथे कव्हर केले जातात. तर पुढे बघा. पुढे काय म्हणताय की या भूपटात बहुतेक ज्वालामुखीचे असे बहुतेक पट्टे उद्रेक भूपट्ट परस्परावर आदळत असतात. त्यामुळे सीमावर्ती भागात हे ज्वालामुखी घडतात. त्यानंतर यामध्ये पॅसिफिक व आशियाई भूपटांचा समावेश होतो. जर तुम्ही नंतर पाहिलं तर या पट्ट्यात आणखी काय काय येते? जपानचा फुजियामा ज्वालामुखी, उत्तर अमेरिकेतील शास्ता हुड रेनियर, अलास्कामधील व्हॅली ऑफ स्मोक. व्हॅली ऑफ स्मोकवर प्रश्न येऊन गेलेले आहे. व्हॅली ऑफ स्मोक कुठे? अलास्का. व्हॅली ऑफ स्मोक आहे अलास्कामध्ये. अलास्कामध्ये आहे व्हॅली ऑफ स्मोक आणि शास्ता कुठे? उत्तर अमेरिकेत. हे अलास्का सुद्धा कोणत्या कॉन्टिनेंटमध्ये येते? तर उत्तर अमेरिका खंडामध्ये अलास्का येत असतो. त्यानंतर बघा फिलिपाईन्समध्ये कोणता आहे? मेथॉन. मिथुन चक्रवर्ती फिलिपाईन्समध्ये आहे मेथॉन. त्यानंतर हवाई बेटावरील किलवका या सर्वांचा समावेश या अग्निकंक किंवा रिंग ऑफ फायरमध्ये केला जातो. या सर्वांचा समावेश रिंग ऑफ फायरमध्ये केला जातो. इथे 80% असे जागृत ज्वालामुखी आढळतात. वेगवेगळे टाईप पाहिले आपण जागृत, मृत. त्यापैकी 80% जागृत ज्वालामुखी हे रिंग ऑफ फायर किंवा पॅसिफिक महासागराचा जो पट्टा आहे त्याच्या आसपास आढळत असतात. पुढे आपल्याला पाहिजे कोणता? मध्य भूखंडीय पट्टा. मध्य भूखंडीय पट्ट्यात कोण येते? अल्पाईन आणि हिमालय पट्टा. याला अल्पाईन किंवा हिमालयाचा पट्टा म्हणायचं. या पट्ट्याचा विस्तार कुठून सुरू होते? कॅनरी बेटापासून सुरू होऊन भूमध्य सागराहून तो आल्प्स पर्वत, एल्ब्रस, हिंदुकुश, हिमालय पर्वतातून पूर्वेकडे म्यानमारमधील पर्वतश्रेण्यांकडे जातो. या पट्ट्यातील ज्वालामुखी क्रिया प्रामुख्याने युरेशिया भूपट्ट व आफ्रिकन भूपट्ट आणि हिंदी भूपट्ट परस्परांवर आदळापट करून घडून येत असतात हे ज्वालामुखी. आणि जर पुढं आणखीन या पट्ट्यात जगप्रसिद्ध कोणते प्रसिद्ध असे ज्वालामुखी दाखवलेत? या पट्ट्यातच जगातील प्रसिद्ध ज्वालामुखी जसे की भूमध्य सागरात कोणता आहे? स्ट्रॉम्बेली, विसुवियस, एटना, एजियन समुद्रातील ज्वालामुखी व तुर्कस्तानमधील अरारत ज्वालामुखी कुठे? तुर्कस्तानमध्ये. लक्षात ठेवा. अरारत उर्दू नाव सारखं दिसते. अरारत तुर्की एक मुस्लिम देश आहे, उर्दू नाव आहे. त्यानंतर एजियन समुद्रातील ज्वालामुखी, वेसुवियस, हे सगळे भूमध्य सागरामध्ये. कोणते? स्ट्रॉम्बेली, वेसुवियस, एटना आणि एजियन. आणि अरारत कुठं पाहिला आपण? अरारत आहे तुर्कस्तानामध्ये. ठीक आहे. हा झाला मध्य भूखंडीय पट्टा. या ठिकाणी मध्य भूखंडीय पट्टा दिसतोय हा वाला. हा जो आहे हा आहे मध्य भूखंडीय पट्टा हा. त्यानंतर बघा तिसरा आहे मध्य अटलांटिकचा पट्टा. तिसरा मध्य अटलांटिकचा पट्टा. या पट्ट्यात प्रामुख्याने भ्रंशमूलक ज्वालामुखी पाहायला भेटतात. भ्रंशमूलक आपण पाहिलं की एकच भेग नसते, तर वेगवेगळ्या अशा पूर्ण अशा सर्व भेगांमधून हा ज्वालामुखी असा बाहेर पडत असतो. प्रत्येक भेगातून खूप साऱ्या भेगा असणार. त्याला काय म्हणायचं? भ्रंशमूलक ज्वालामुखी. त्याच्यातून ह्या
अशा प्रकारचे ज्वालामुखी कुठे आढळतात? मध्य अटलांटिकच्या पट्ट्यावर. जर आपण पाहिलं तर या मध्य अटलांटिक पट्ट्यावर हे जागृत ज्वालामुखी आढळणार. ते कोणकोणते आहेत? या पट्ट्यात माउंट हेलिना व माउंट पिली हे नावाचे ज्वालामुखी आढळतात. माउंट हेलिना जे आहे हे आहे ऑस्ट्रेलिया देशामधलं आणि जे माउंट पिली आहे ते आहे मार्टिनिक बेटावर काय सापडते? माउंट पिली नावाचा ज्वालामुखी. माउंट हेलिना कुठे? ऑस्ट्रेलिया देशामध्ये. हे सर्व पाहिले आपण. ज्वालामुखी कोणकोणते कुठे आढळतात आणि ज्वालामुखीचे जागतिक वितरण. पहिला पॅसिफिक सभोवतालचा पट्टा, त्यानंतर पॅसिफिक सभोवताल रिंग, त्यालाच काय रिंग ऑफ फायर म्हणायचं. त्या पुन्हा नंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपण मध्य भूखंडीय पट्ट्यामधले पाहिले. त्यात हिमालय येणार, अल्पाइन येणार आणि हिंदू कुश वगैरे हिमालय वरचे सर्व पर्वत येणार. त्यानंतर मध्य अटलांटिकचा पट्टा पाहिला आणि शेवटी पाहिलं 3 पट्टे पाहिले आपण. माउंट पिली आणि माउंट हेलिना हे सगळं कोणत्याच्या ते? मध्य अटलांटिक पट्ट्यात. ही डायग्राम फार महत्वाची आहे. हे 3 पट्टे पुन्हा बघून घ्या. नेमके कसे दाखवले ते 3 पट्टे आपण पाहिले की पहिला पट्टा कोणता होता? पॅसिफिक महासागराच्या. हा संपूर्ण कोणता आहे? पॅसिफिक महासागर आहे. हा एवढा इतका. या पॅसिफिक महासागराच्या भोवतालचा हा पहिला पट्टा आहे. पहिला पट्टा हा झाला. हे सर्व हे बाउंड्रीज वाले लाल रंगाचे आपण एवढे पाहिले. त्यानंतर हा झाला पहिल्या नंबरचा. त्यानंतर 2 नंबरचा आहे मध्य भूखंडीय पट्टा, जो मध्य भूखंडाच्या आहे. तो आहे युरेशियाला धरून समजा आशिया आणि युरोपचा काही भाग. तर याला म्हणायचं युरेशिया. हा झाला 2 नंबरचा मध्य भूखंडीय पट्टा. आणि 3 नंबरचा जो आपल्याला सांगितला तो आहे मध्य अटलांटिकचा पट्टा. हा पाहिला आपण 3 नंबरला, मध्य अटलांटिकचा पट्टा. तर लक्षात ठेवायचे ते देश कोणकोणते आहेत, पर्वत कोणकोणते आहेत आणि हे जे देश दिलेत एक नोट डाऊन करून घ्या वहीमध्ये. कोणकोणचे देश, कोणकोणचे पट्टे, कोणकोणचे महासागराचे भाग हे मध्ये येत आहेत रिंग ऑफ फायर मध्ये, मध्य भूखंडीय पट्ट्यामध्ये आणि मध्य अटलांटिक पट्ट्यामध्ये. तर हे अशा प्रकारे चॅप्टर आपला जवळपास संपत आलेला आहे. आणि शेवटचं आपण पाहायचं की ज्वालामुखीचे परिणाम काय होतात. जीवित व वित्तहानी येणार. ज्वालामुखीत जर कोणी बी आलं ते वाचणार नाही, त्याचं पाणीच होणार डायरेक्ट. आणि पर्यावरणाचं प्रदूषण सुद्धा होणार. कसं होणार? तर पर्यावरण मध्ये जी राख, विषारी वायू, पाण्याची वाफ या सर्वांमुळे दृश्यता कमी होणार प्रदेशातली. त्यानंतर शेती पिके, धूळ इत्यादी व राख व धूळ साचून पिकाचं नुकसान होणार. आणि विषारी वायूंमुळे प्राणी आणि वनस्पती सुद्धा मरत असतात. त्यांचा सुनामीच्या लाटा या ज्वालामुखीमुळेच तयार होणार व जपान सारख्या देशाला पुन्हा त्या धोका देणार. तर आपल्याला शेवटी पाहिजेत एमसीक्यूज महत्वाचे त्या ठिकाणी आपल्याला पाहिजेत एमसीक्यूज. बघा, भूगर्भात खोलवर अशा या टिंबटिंब या भू हालचाली असतात. कोणत्या असतात? खोलवर म्हणजे काय? अंतर्गत भू हालचाली. त्यानंतर खडक प्रकारात रूपांतरित जे खडक आहेत ते जास्त खोलीचे नाहीत. हे रूपांतरित जे खडक आहेत ते वरच्या लेवललाच असतात. त्यानंतर भूकंप मापक यंत्राला काय म्हणायचं? सिस्मोमीटर म्हणायचं. आणि भूकंपशास्त्राला सिस्मोलॉजी, भूकंपाचा अभ्यास करणारे सिस्मोलॉजी, आणि यंत्राला सिस्मोमीटर. त्यानंतर बघा, बॅरोमीटर कशाला असते? वायू मोजायला. रिस्टर हे भूकंपाला असते. त्यानंतर बघा, ज्या भेगेतून लावा भूपृष्ठावर येत असतो त्याला काय म्हणायचं? ज्वालामुखीचे मुख किंवा क्रेटर म्हणायचं याला इंग्लिशमध्ये. क्रेटर किंवा मुख. फुजियामा आणि स्ट्रॉम्बेली ही कशाची उदाहरणे? कोणत्या ज्वालामुखी? हे आहेत जागृत ज्वालामुखीची उदाहरणं आहेत. कोणती? फुजियामा व स्ट्रॉम्बेली ही जागृत ज्वालामुखीची उदाहरणे आहेत. त्यानंतर बघा, जोड्या लावा काही यामध्ये दिसत आहेत खाली. बघा, जोड्या लावामध्ये बघा, अग्निजन्य खडक कुठे आढळणार? अग्निजन्य खडक हा बेसॉल्ट. मॅग्मा कुठे? मॅग्मा ज्वालामुखी. जेव्हा ते जमिनीच्या आतमध्ये असतं त्याला म्हणायचं मॅग्मा, आणि वर आला की जमिनीच्या वर आला की त्याला म्हणायचं लावा.
त्यानंतर बघा जीवाश्म कोणतं आहे? जीवाश्म जे आहे ते आहे स्तरित खडक. म्हणजे चुन खडक आहे ते आहे संगमरवरी खडक. आणि शेवटी एक कोणता पॉइंट आहे? सुनामी. सुनामी चं येणार सागरी भूकंप लहरी. हे असलं काही येणार का सिस्मोमीटर? हे भूकंप नाहीच या डाव्या साईडला तर कुठून त्याची जोडी येणार? तर बघा ज्वालामुखी दाखवलाय. हा कोणत्या प्रकारचा ज्वालामुखी कोणी सांगताल का? हा आहे भ्रंशमूलक. वेगवेगळ्या भेगांतून हा ज्वालामुखी असा बाहेर पडते. एकच कॉमन क्रेटर किंवा मुख आहे का याला नाही. वेगवेगळ्या भेगातून अशा प्रकारे हा बाहेर पडते. याला म्हणजे भ्रंशमूलक ज्वालामुखी. तर चॅप्टर संपलेला आहे. इथंच आपण द एंड करत आहोत चॅप्टरचा. थँक यू सो मच.